सर्वांना नमस्कार। द्याटपाड एज्युकेशन सोसायटी अंतर्गत श्रीराम हायस्कूल आणि कैलासवासी पांडुरंग हरिबा खिलारी ज्युनियर कॉलेज आणि करगणी गर्ल्स हायस्कूल या विद्यालयातील NMMS स्पर्धा परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश मिळवणाऱ्या आमच्या 64 विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झाला। या विषयामागे द्याटपाड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन, सर्व पदाधिकारी, या दोन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिकवणारे शिक्षक, त्याचबरोबर यश गुणवंत आणि प्रज्ञावंत विद्यार्थिनी, त्यांचे माता, त्यांचे वडील यांचा सर्वांचा सहभाग आहे। आणि खरोखरच द्याटपाड एज्युकेशन सोसायटी भविष्यामध्ये एकूण याच्यामध्ये संस्थेतील 4634 विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये प्रविष्ट होत आहेत। त्यातली ही पहिली झलक आहे, अजून बाकी निकाल आहेत। आणखी याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेवरती आणि संस्थेच्या विविध उपक्रमामध्ये संस्थेनं अतिशय महत्वाकांक्षी अशा पद्धतीचे प्रकल्प सुरू केलेले आहेत। मी या सर्व करगणी ग्रामवासियांचं आणि या ठिकाणी याच्यामध्ये या विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व अध्यापक, अध्यापिका आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन देतो। त्याच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुण्य झालेल्या या करगणी नगरीमध्ये आज यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान संस्थेच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, पालकांच्या वतीनं अतिशय उत्तम प्रकारे करण्यात आला। 5 ते 7 वर्षापूर्वी आम्ही एक स्वप्न पाहिलं होतं की आपल्या भागातील ग्रामीण शाखामध्ये शिकणारे विद्यार्थी त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी पुण्याला, मुंबईला, लातूरला जाऊ नये, की त्यांची आर्थिक परिस्थिती नसते, अशा प्रकारचा संस्थेमध्ये आम्ही विचार केला आणि प्रत्यक्ष लातूर पॅटर्न असेल, शहरी विभागाचा अभ्यासक्रम असेल, त्याचा विचार करून ग्रामीण भागातील शाळातून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला। श्रीमंत बाबासाहेब देशमुख स्पर्धा परीक्षा केंद्र आटपाडी याच्या माध्यमातून इयत्ता 5वी साठी नवोदय शिष्यवृत्ती, 8वी साठी शिष्यवृत्ती, NMS चित्रकला स्पर्धा, ग्रामीण स्पर्धा घेतल्या जातात। आणि मला आनंद वाटतो की आमच्या संस्थेच्या माध्यमातून आदरणीय बापूसाहेबांच्या मार्गदर्शनातून आमच्या सर्व शाखेतील विद्यार्थी आज यशाची उंच भरारी घेत आहेत। त्यांच्या पंखाला बळ देण्याचं काम आमच्या संस्थेच्या माध्यमातून होत आहे। आजचा जो एक अनुरूप असा सत्कार सोहळा झाला, यामध्ये मी यशस्वी विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो। त्यांचे पालक, ग्रामस्थ, त्यांचे सहकारी शिक्षक, दोन्ही शाखांचे मुख्याध्यापक यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। आणि अशीच यशाची परंपरा पुढे देखील चालू ठेवावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। या ठिकाणी आज या यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा अतिशय मोठ्या उत्साहात पार पडला। करगणी गावातील ग्रामस्थांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेऊन या ठिकाणी आमचे चेअरमन साहेब बापूसाहेबांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केला होता। त्याचबरोबर यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी अगदी मोठ्या थाटामाटामध्ये पार पडला। करगणी गर्ल्स हायस्कूल आणि श्रीराम हायस्कूल व कैलासवासी पांडुरंग हरिबा खिलारी ज्युनियर कॉलेज करगणी या दोन्ही शाळेची मिळून जवळजवळ 64 विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले। आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये या करगणी हायस्कूलचा जो पॅटर्न आहे तो दिवसेंदिवस अतिशय श्रीराम पॅटर्न यशवंत होत चाललेला आहे। आणि या यशवंत होण्यापाठीमागे सर्व शिक्षकांचं, मुख्याध्यापकांचा आणि करगणी वासियांचा फार मोठा हातभार आहे। आणि मी अगदी ठामपणाने असं सांगेन की अगदी या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अगदी अलीकडे येणाऱ्या भविष्य काळामध्ये येत्या 4-5 वर्षामध्ये करगणी ही एक अधिकाऱ्यांची फॅक्टरी होईल, यात तीळमात्र शंका नाही। या ठिकाणी एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। नमस्कार, माझी मुलगी ही उतडमधून ह्या शाळेमध्ये येत आहे। आटपाडी एज्युकेशनच्या दोन्ही शाळांमध्ये अतिशय उत्तम प्रकारे शिक्षण दिलं जातं। आताच्या या काळामध्ये लाख रुपये फी भरून जे शिक्षण बाहेरच्या शाळेमध्ये दिलं जात नाही ते ह्या शाळेमध्ये दिलं जातं। येथील प्रत्येक शिक्षण हे द्रोणाचार्याप्रमाणे आपल्या अर्जुनास घडवण्याचं काम करत आहेत। त्यामुळे ही शाळा असावी तर ह्या शाळेसारखीच शाळा असावी। नमस्कार। अतिशय छान, सकाळपासूनच आमचे सर्व शिक्षक, माझे गुरु तसेच सर्व विद्यार्थी येथे सकाळपासून उपस्थित आहेत आणि आमचा हा सन्मान होतोय, ही खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि असाच आमच्या शिक्षकांचं मार्गदर्शन, सर्वांची प्रेरणा यातून आम्ही भविष्यात खूप चांगले एक व्यक्ती होऊ आणि ते आम्ही होऊन दाखवूनच। आणि या सर्वांचे मी आभार मानते। त्यांनी असेच कार्य करावं व आम्हाला अशीच
प्रेरणा देत राहू व हा आमचा सर्वांचा इथे सन्मान केला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. मी उमेर आरिफ जमादार. आमच्या शिक्षकांनी आज खूप चांगलं नियोजन केलेलं आहे. सकाळी 8 वाजेपासून आमचं म्हणजे कार्यक्रम सुरू आहे. आमची मिरवणुकी काढली आहे. या सगळ्या नियोजनामागे आमच्या सर्व शिक्षकांचं खूप कष्ट आहे. आम्हाला सकाळी 8 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत रोज खूप चांगल्या प्रकारे शिकवलं जातं. नमस्कार, मी करगणी गर्ल्स हायस्कूल करगणीची सह शिक्षिका खिलारी मॅडम. आज आमच्या दोन्ही प्रशालेमध्ये जो कार्यक्रम झाला आहे तो डोळ्याचे पारणे फिटणे या म्हणीला प्राप्त झालेला आहे. कारण या स्पर्धा परीक्षेसाठी आमच्या संस्थेचे आदरणीय चेअरमन बापूसाहेब यांची दूरदृष्टी आणि आमच्या संस्थेचे पदाधिकारी आदरणीय पवार सर, गायकवाड सर, चौगुले सर तसेच आमच्या संस्थेतील सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांनी जे अप्रतिम असं कष्ट केलं आणि आमच्या विद्यार्थ्यांनी जे कष्ट केलं आणि आमच्या गावकऱ्यांनी आमच्यावर जो विश्वास टाकला आणि त्यांनीही आम्हाला जे सहकार्य केलं त्यामुळं हा कार्यक्रम आज आयोजित झाला आणि असंच आम्ही यश आमच्या प्रशालेमध्ये दोन्ही प्रशालेच्या सहकार्याने यश संपादन करू अशी आजच्या या दिवशी मी ग्वाही देते. मी रामदास प्रल्हाद जवळे हिवतडून बोलतोय. माझे गाव हिवतड. आटपाडी एज्युकेशन सोसायटी येथे श्रीराम हायस्कूल करगणी येथील सर्व शिक्षक स्टाफनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट प्रकारे मार्गदर्शन करून एक योग्य रीतीने आपल्याला शिक्षण दिले. याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.